मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सुंदरला थोरल्या बहिणीकडे पोचवून मागच्या पावली हिवऱ्याला परतणाऱ्या किसनला एका संकटातून तात्पुरती का होईना सुटका झाल्याचं समाधान वाटलं आणि त्याच क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर यादव नागासारखा फणा उभारून जीभ आत बाहेर करताना दिसला. किसनच्या काळजाचा तर ठोकाच चुकला. एसटी बसमध्ये परतीचा प्रवास करतानाच त्याला रात्रीचा देखावा दिसू लागला. काल धमकावून गेलेला यादव आज रात्री घरी येणारा हा काळसर्प. सुंदरला बेडकीसारखं गिळल्याशिवाय तो शांत होणार नाही आणि बेडकीच घरात नाही हे ध्यानात आल्यावर तो नाक चवताळेल. समोर दिसेल त्याला दंश करेल. द्वारका, आपण त्या कामासक्त जनावराच्या विळख्यामध्ये सापडू. आता करायचं काय? आबा, त्याच नागाच्या बापाला शरण जायचं. अरेच्या, आबा तर बाहेरगावी गेलेत. काल रात्रीच्या भजनाला ते आले नव्हते तेव्हा कळलं. म्हणून तर यादवला एवढं धैर्य आलं होतं काल. आजही तो येणार म्हणजे आबा आज परतणार नाहीत गावी. रात्रीचं संकट टाळावं तरी कसं? 4 मैल अलीकडेच तो बसमधून उतरला तेव्हा संध्याकाळ झाली होती. खाली मान घालून तो पायीच चालला. काय किसन मामा? त्याला पाठमोरं पाहून सायकलवरून पायउतार झालेल्या विठ्ठलने विचारलं. कोण? विठ्ठल? कामावरून परतला वाटतं. काहीतरी बोलायचं म्हणून किसनने चौकशी केली. तुम्ही कुणीकडं व दुकटीशिवाय? विठ्ठलने हसत विचारलं. किसन चपापला. आपला संशय तर आला नाही ना? यादवने दिवसभरात आपल्या घरी जाऊन काही तमाशा तर केला नाही ना? आणि ती भानगड याच्या कानांवर तर आली नाही ना? कितीतरी शंका त्याच्या मनात डोकावल्या आणि मग त्याचं निरसनही त्यानेच केलं. सकाळीच उठून हा गडी तरच गावला पळतो. याला काय कळणार गावात काय झालंय ते? वस्तीवर गेलतो एकाच्या बलुत्याकरिता. तोंडात आलं ते ठोकून दिलं त्याने. चला की डबल शीट घेतो. विठ्ठलने सायकलवरती टांग टाकली. बसा, कॅरियरवरती पाठीमागं बसा. विषय तिथंच थांबल्याने किसनला बरं वाटलं आणि तो कॅरियरवर स्वार झाला. पायटे मारणाऱ्या विठ्ठलला किसनच्या सानिध्यात आठवली ती सुंदर. तिच्याबद्दल काही चौकशी करावं असं त्याला क्षणभर वाटलं. पण ती कल्पना तशीच राहिली आणि त्याचं मन नकळत सुमनची तुलना सुंदरशी करू लागलं. अरे, दोघीही सारख्याच रूपवान आहेत. एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्यासारख्या. गावाच्या वेशीपाशी सायकल आली. विठ्ठल, मी घेतो उतरून. चला की मामा घरी. चहा घेऊन जावा. तुमचं भजन करी मित्रही भेटतील तुम्हासनी. आधी घरी जाऊन द्वारकेला भेटणं आवश्यक आहे. पण किसनने विचार बदलला. बरं, चल विठ्ठल. जगनबुवा बरोबर चहा पिताना त्याने खालच्या आवाजात म्हटलं. बुवा, आजची रात काळ रात हाय. म्हणजे सांगावं की नको याचा क्षणभर विचार करीत त्याने सारी हकीकत सांगितल्याने विनवलं. काहीतरी करून वाचवा मला बुवा. उद्याकडे आबा आल्यावरती बघूया काय करायचंय ते. हकीकत ऐकून बुवा सुन्न झाले. पण असं केवळ सुन्न होऊन चालणार नव्हतं. संकट टाळण्यासाठी 4 चौघात उघडं न होता उपाय शोधण्याची कामगिरी केली पाहिजे. आणि जगनबुवांनी चुटकी वाजवली. किसन, रात्रभर भजन करू आपण तुझ्या घरी. शाब्बास बुवा. पण निमित्त? कालच झालं भजन. सांगू काहीतरी. सेना महाराजांची जयंती. तू फक्त चहाचा आधन राहू दे चुलीवरती रात्रभर. रात्री भजनात हाती टाळ घेऊन बसलेल्या यादवच्या लक्षात हा डाव यायला वेळ लागला नाही. पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी त्याची गत झाली होती. अंगात मदन संचारलेल्या यादवला भजनात रस नव्हताच मुळी. त्यात गावठी दारूचा थोडाफार अंमल चढलेला. त्याचे टाळाचे ठोके चुकत होते. मनातल्या मनात तो किसनवरती चिडला होता. पण भजन संपेपर्यंत दम काढायचं त्याने ठरवलं होतं.
पण भजन संपण्यापूर्वीच तो बसल्या जागीच आडवा झाला. टाळ मृदुंगाच्या तालावरती घोरू लागला. भजन संपलं तेव्हा पूर्वेला फटफटलं होतं आणि तरीही यादव घोरतच होता. आता मालेगावला जाणाऱ्या बसमध्ये किसनला गेल्या 3 आठवड्यांतील घटना आठवत होत्या. दिवस चांगलाच वर आल्यावर यादवला जाग आली. उठून बसल्यावर आपण कोठे आहोत याचं त्याला भान आलं. समोर बसलेल्या किसनकडे नजर जाताच तो खवळला. असा डाव साधलायस काय रे मामा? बघून घेईन बघ तुला. मिशीवरती ताव मारीत तो निघून गेला. दुपारी किसनने गुपचूप आबांची भेट घेतली आणि सुंदरची कहाणी सांगताच त्यांनी बजावलं, मी बघतो पोराकडं, पण काय वाटेल ते झालं तरी ती पोर पुन्हा या गावात यायला नको. बहिणीला सांगितल्याप्रमाणे पहिले 2 आठवडे किसन गावातच अंदाज घेत होता. यादव काही हालचाल करतो का पाहत राहिला. या काळात मेहुण्याच्या पत्राचीही त्याने वाट पाहिली, पण सोयरीक जुळल्याचं पत्र काही आलं नाही. आणखी 1 आठवडा कसा बसा काढला, पण द्वारका त्याला स्वस्थ बसू देईना. पोरीचं तिकडे काय झालं ते तरी बघून ये किसन, असा तिने सारखा धोशाच लावला. तेव्हा त्याने आधी पत्र टाकून यष्टीमध्ये पाय ठेवला. या काळात त्याला कितींदा तरी मागच्या गोष्टींनी सतावलं. पुन्हा पुन्हा धार लावलेल्या वस्तऱ्यागत त्याच्या मनावरून उलटसुलट फिरत राहिल्या. आत्ता प्रवासातही तो गतकाळाचा वस्तरा त्याच्या पुढे लखलखू लागला. या काळात त्याला कितीदा तरी मागच्या गोष्टींनी सतावलं. पुन्हा पुन्हा धार लावलेल्या वस्तऱ्यागत त्याच्या मनावरून उलटसुलट फिरत राहिल्या. आता प्रवासातही तो गतकाळाचा तोच वस्तारा त्याच्या पुढे लखलखू लागला. द्वारकेचा नवरा पान लागून मेल्यानंतर महिन्याभराने किसन आबा पुढे बसला. हजामतीचं निमित्त. त्याने हळूच विषय काढला. आबा आता सारं स्थिरावलंय. बरं मग? नाही म्हणजे काय, रात्री झोप येत नाही व मग डॉक्टराकडे जा की र, तो दिल काहीतरी औषध तुला. औषध तर तुमच्या वस्तीवरच हाय बघा आबा. काम थांबवून किसन द्वारकेच्या खोपटाकडं पाहत म्हणाला. ते औषध वैर आणि ते घेणार? आबा हसले. का काय व, मी एवढं जीवाचं रान? किसन गडबडला. तोंड बंद ठेव नाहीतर. आणि आबांनी असं धमकावलं की किसनची बोलतीच बंद झाली. द्वारकाला दुःख उगाळीत बसायला वेळ होता तरी कुठे. सासर माहेरचं कोणी नव्हतं. पदरात पिती पोर होती. तिला पिण्यासाठी छातीत दूध यायचं तर द्वारकाच्या पोटात 2 घास अन्न जायला पाहिजे होतं. आणि त्या 2 घास अन्नासाठी काम करायला पाहिजे होतं. आबांच्या अन्नसत्रावरती किती दिवस निभवणार होतं. आबांनी आश्रय दिला आणि महिनाभराने कामही दिलं. दिवसभर शेतात वस्तीवरती ती राबू लागली आणि एका रात्री आबांची शिकारही झाली. बाई ठेवणं हा पुरुषार्थ मानला जाण्याचा तो काळ होता. यादवच्या आईने काय करायची ती आदळआपट केली आणि अखेरीस जगराहाटी समजून गप्प राहिली. मात्र यादवला जशी समज येऊ लागली तशी ती माऊली अस्वस्थ झाली. आबांना सारखी सांगू लागली की ह्या बाईला आता वस्तीवरून हाकलून द्या. आबा ऐकून घ्यायचे आणि कानान मागे टाकायचे. शेवटी एकदा ती चिडून म्हणाली, नाहीच ना तुम्ही माझं ऐकत, मग राहून द्या त्या नागिनीला हितच वस्तीवरती. नागिन? आबा बिचकले. नागिन नाहीतर कोण हो? तिचा नवरा तर नाक चावून एकदाचा मेला, पण माझ्या नवऱ्याला ती नागिन रोज चावते. रोज रात्री माझ्या कपाळीचं कुंकू कुरतडते. यादवच्या आईने डोळ्यांना पदर लावला. खबरदार तिच्याबद्दल काही बोललीस तर खेटरानच थोबाड फोडीन बघ तुझं. आबांचा पुरुष हक्क जागा झाला. त्याची सवय झाली आता. खेटराने कशाला हो मारता? कुऱ्हाड घेऊन 2 तुकडं करा म्हणजे कटकटच मिटल. पण मी माझ्या सुखाकरिता नाही म्हणत. तुमच्या अंगात पुरतं एक भिनलंय त्या नागिनीचं. पण माझ्या यादवला तरी वाचवा. काय बरळत्यास काय तू? यादवचा काय संबंध? त्या नागिनीचं पिल्लू वयात आल्यावर येईल ना हो संबंध. सुंदरे! आबांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. बिळाजवळच यादव वावरणार. यादव आपल्या वळणावरती जाणार. महिन्याभरात आबांनी किसनला बोलावून घेतलं, पुसलं
आणखी किती दिवस हातांनी भाकरी करून खाणार आहेस रे? आता सवय झाले हो आबा. त्याच्या चेहऱ्यावरती ओशाळ हसू होतं. उद्यापासून बंद करून टाक ही सवय, आबा ठामपणे बोलले. द्वारकी तिच्या पोरीसकट तुझ्या घरात राहायला येईल. हा? काय चेष्टा करतायसा का काय वा आबा गरीबाची? खरं तेच सांगायलोय. तुला खाऊ पिऊ घालील ती. वर्षभराचं धान्य आणि वरकड खर्च माझ्याकडं. काय सांगताय काय? किसन घाबरला. काही नवीन भानगड आबा? तुम्ही करून ठेवायचे आणि माझ्या गळ्यात घोंगडं अडकायचं. किसन्या! आबांनी डोळे वटारले. जीभ लय लांब होत्या र तुझी. चुकला आबा. त्याने कान धरले. घेतो मी घरात दोघीसनी भी. किसन भेदरलेलाच होता. एका दांडगटाची ठेवलेली बाई आपल्या घरात बघून लोक काय म्हणतील हेच त्याच्या डोक्यात घोळत राहिलं. दुसऱ्या दिवशी दोघी मायलेकी त्याच्या घरी गेल्या तरी तो सलूनमध्ये बसून राहिला. शेवटची यष्टी गेली तरी घराकडे वळण्याची त्याची हिंमतच होईना. पण त्याच वेळी त्याचं शरीर ओढ घेत होतं. शेवटी अड्ड्यावरती सगळीकडे सामसूम झाल्यावर तो दुकान वाढवून घरी गेला. सुंदर झोपी गेली होती. द्वारकाने वाढलेल्या ताटातल्या गरम भाकरीचा तुकडा मोडताना त्याने मान खाली घातली होती. तसंच त्याने पुसलं. शेजारी पाजारी काय म्हणले, काय म्हणणार? कोणीतरी म्हातारी बडबडली. उष्टीपत्रावळ पलुत्यात मिळाली किसनला म्हणून. असं तू काही मनावर घेऊ नको किसन. कुचकुच करतील काही दिवस लोक आणि गप्प बसतील. कितीतरी वर्षांनी सुगरणीच्या हातचं खायला मिळालं होतं. किसनने 2 घास जास्तच खाल्ले. उपाशी पोट तर भरलं, पण उपाशी शरीर. कितीतरी वर्षांची भूक. कितीदा स्वप्नात आली द्वारका. जवळ यायची. आपण तिला मिठीत घेणार. तोच आबा पुढं व्हायचे आणि आपल्याला ढकलून तिला घेऊन जायचे. स्वप्नात सुद्धा आपण द्वारकाला भेटलो नव्हतो. आणि आता ह्या घरात एकाच छताखाली ती तिकडे सुंदरला जवळ घेऊन पडले. आपण तळमळतोय. वावभर अंतरावरती ती आहे. जरासा हात लांब केला तर आणि तिने झिडकारला तर आबांनी हिला आपल्या घरी धाडलं. हिची इच्छा होती का? घासलेटच्या चिमणीची बारीक केलेली वात, तिचा मिणमिणता उजेड. त्याने कूच बदलून द्वारकाकडे मान वळवली. ती तर त्याच्या हालचाली टिपीतच होती. काय किसन, झोप येत नाही का? तिने आपली अवस्था पकडली. या जाणीवेने त्याच्या मनाची चलबिचल झाली. हा, मग मला वडून घे ना जवळ आणि भीड. द्वारका थंडपणे म्हणाली. काय म्हणतेस काय तू द्वारके? हा? आबांनी असंच केलं पहिल्या रात्री. द्वारकेला आबांच्या संगतीतली ती रात्र आठवली. माझ्या धन्याचं ते तसलं मरण. साप चावून ते त्यांच्या डोळ्यांपुढून जातच नव्हतं म्हण. आणि हे सांगायला ते माझ्या खोपटात आले महिन्याभरात. आणि हे सांगता सांगताच त्यांनी माझ्या कष्टाला हात घातला. माझ्या मनाचा विचार नाही केला. त्यांना झोपेचं औषध सापडलं. पण घट्ट खोचलेला माझा काष्टा त्या रात्री फिटला तो फिटतच राहिला. झोप घे द्वारका. तुझं मन ठिकाणावरती नाही ग दिसत. म्हणजे तुला उष्टी पत्रावळ नकोय? असं नको बोलूस तू द्वारका. रोज रात्री सपनात तूच यायचीस. पण आता जागेपणी तुझ्या शेजारी आहे मी. तुझं अन्न खाल्लं आम्ही मायलेकीनं. त्याची वसुली करून टाक. असं का म्हणून बोलतेस तू द्वारका? अरे पोटाची भूक भागवण्याकरिताच पुरुषाच्या वासनेची भूक भागवणं हेच बायकांच्या नशिबी असतंय. खरंच झोप तू द्वारका. शांत झोप. किसन, तू देवमाणूस तरी असला पाहिजेस, नाहीतरी बुळा असला पाहिजेस. दोन्हीही नाही द्वारका. पण आबांचं वैभव पाहिलंयस तू. मी आपला फाटका माणूस. घाबरून गेलोय ग. द्वारका झटकन त्याच्या अंथरुणात शिरली. म्हणाली, घाबरू नकोस किसन. तुझं देणं देताना मला बी आनंद वाटल. माझा धनी बी फाटकाच होता. आता तुझ्या संगतीत त्याच्याशी संग केल्यासारखं वाटल मला. आणि तिने किसनला आपल्या उराशी घेऊन आवळलं. तेवढ्यात दारावरती थाप पडली. दोघांचाही विरस झाला. चायला कोण कडमडलं भलत्या टायमाला. त्रागा करीत किसन उठला आणि त्याने रागानेच दार उघडलं. समोर आबासाहेब उभे होते. तो झटकन बाजूला झाला. आत येताच त्यांनी हातातल्या टॉर्चचा झोत खोलीत टाकला. द्वारका सुंदरे शेजारी डोक्यावरून पांघरून घेऊन झोपलेली दिसली.
मध्ये वावभर अंतर सोडून किसनचं अंथरूण होतं. त्यांनी चौकस नजरेने टिपलं. झोपला होता किसन. त्याच्या तोंडावरती टॉर्चचा झोत टाकून आबांनी चौकशी केली. व्हय, पडलो होतो. नुकताच डोळा लागला होता. डोळ्यांवरती आलेला उजेड सहन न झाल्याने किसनने हात आडवा धरला. हितं घरात त्यांचा आवाज चढला. व्हय किसन्या. आडवा धरलेला हात खाडकन दूर करीत आबा गरजले. तुझ्या फक्त भाकरीची कमरवरच्या पोटाची सोय केल्या म्या. कमर खालच्या हाय. हा, तू बाहेर वसरीत झोपायचं मुकाट्यानं, नाहीतर. त्यांच्या एका हाताने पकड किसनच्या गळ्याभोवती केली. कळलं ना? जी कळलं. थरथर कापत किसनने त्याचं अंथरून पांघरून गोळा केलं आणि बगलेत मारून तो दारासमोर ओसरीमध्ये आला. खोलीतच थांबलेल्या आबांनी दार लोटून घेतलं आणि आतून कडी घालून ते बंद केलं. आबा मुक्कामाला येऊत वा न येऊत, किसनचा मुक्काम स्वतःच्याच घरापुढच्या ओसरीत होता. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत होता तो. रोज स्वप्नात येणारी परी. मिठीत येते तोच आबा तिला ओढून नेणारं स्वप्न. प्रत्यक्षातही तसंच घडलं. पहिल्याच रात्री आणि नंतरही तसंच. दिवसाचं हसतं खेळतं वातावरण संध्याकाळ झाली की गंभीर व्हायचं. द्वारका अबोल राहून फक्त भिरभिरत्या नजरेने रात्री किसनकडे पाहायची. तो तर रात्रीचं जेवण खालमानेनेच घेऊन लगेच बिस्तरा घेऊन ओसरी गाठायचा. त्या वर्षाचा पावसाळा सुरू झाला. ओसरीच्या माथ्यावर उसाच्या पावटाचं छप्पर होतं. तिन्ही बाजूंनी ओसरी उघडीच होती. अंधाराचा फायदा घेऊन पावसाबरोबर वाराही रात्रीशी धिंगामस्ती करीत होता. या रात्रीशी कोण अधिक मस्ती करतं हे बघण्यासाठी अधूनमधून विजा डोकावून चित्कार करीत पळून जात होत्या. छप्पर कुठं कुठं गळू लागलं होतं. उघड्या बाजूने पावसाचे थेंब ओसरीत येऊन किसनचा बिस्तारा ओला करू लागले होते. आणि तरीही किसनने त्या अंथरुणात स्वतःला गुंडाळून घेतलं होतं. किसन. दरवाजा उघडून द्वारकाने हाक मारली. त्याने तोंडावरचं पांघरून दूर करून दाराकडे पाहिलं. घरात चल. छ्या, ठीक हाय म्या हितच. एवढ्या वाऱ्या पावसात? हं काय? सारं हातरून वलं झालंय. छप्पर बी गळतय बघ. त्याला काय व्हतया? झोपतो म्या, तू बी झोप. त्याने पुन्हा डोक्यावरून पांघरून घेतलं. पण मला भ्याव वाटतंय. झोपच येईना झाल्या. भ्याव कशाचं ग? मी हाय नव्ह बाहेरच आणि आबा येतीलच की इतक्यात. त्याने पांघरून दूर न करता सांगून टाकलं. ते नाही यायचेत आज. म्हणून काय झालं? ज्याने त्याने आपल्या पायरीने वागावं द्वारका. तू आता बऱ्या बोलानं घरात येतोस का मी वसरीत येऊन तुझ्या अंथरुणात शिरू? द्वारकाने निर्वाणीचं हत्यार बाहेर काढलं. बाप रे! किसन पटकन उठून बसला. ऊठ आणि व्हय घरामध्ये. तो भीत भीत घरात शिरला. द्वारकाने त्याचा ओला बिस्तरा उचलून घरात आणला. कोपऱ्यात फेकला आणि दाराला कडी घातली. मागे वळून त्याचा हात धरला. चल आतल्या खोलीत, असं म्हणत ती त्याला ओढू लागली. हे काय करत्यास भलतंच द्वारका? आबा. तो उंदराच्या नजरेने बंद दाराकडे बघू लागला. तुला सांगितलं ना ते आज इकडे येणार नाहीत म्हणून. कशावरून म्हणत्यास ग तू द्वारके? उगीच इतकी वर्ष हजामत करतो त्यांची. तुला ठाऊक नाही ते पायाळू आहेत म्हणून? असं. किसनच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि त्या पाठोपाठ आनंद दिसला. अशा इजा चमकत असल्या का पायाळू माणूस घराबाहेर पडत नसतो द्वारके. तिने काही बोलण्याऐवजी त्याचा हात आणखी जोराने ओढला आणि आतल्या खोलीत नेलं. पलंगावरती बसवलं आणि त्याच्या गळ्याभोवती हातांचा विळखा टाकला. तरीही किसन भयभीत नजरेने बघतच राहिला. आता भ्यायचं कारण नाही किसन. म्हणून तिने आवेगाने त्याला जवळ ओढलं. स्वप्नात सुद्धा जिच्या जवळ जाता येत नव्हतं तीच द्वारका आता त्याला स्वतः होऊन प्रसन्न झाली होती. किसन सुखाच्या शिखरावरती पोहोचला होता. आबांच्या गैरहजेरीत. तरी तिच्याशी रत झालेला असतानाही जरासं कुठं खुट्ट वाजलं की त्याची घाबरगुंडी उडे. द्वारकेभोवती मिठी सैल होई आणि तो बिचकत दरवाजाकडे पाही. किसन असा अवसानघात का करतोयस? एकदा द्वारकेने संतापून विचारलं. आबा,
आबांची भीती जात नाही ग डोसक्यातून. काढून टाक ती भीती. मी आपण व्हावून तुला जवळ केलं. आलीस ते अचानक तर मी सांगेन काय सांगायचंय ते. किसन विस्मित नजरेने तिच्याकडे पाहू लागला. किसन राजा. सैल झालेली मिठी घट्ट करीत ती पुटपुटली. आबांना माझ्या शरीराचा भोग द्यावा लागला. काही इलाजच नव्हता. राती अचानक येऊन आबरूवरती घालाच घातला. मग काय, वरबाडतच राहिले. पण मी थंडगार असायची. पण माझ्या जवळ आल्यावर तू तर. आपण नाग नागिनीवाणी. चाचरत किसनने शृंगाराचं नेमक्या शब्दात वर्णन केलं. कारण माझ्या नवऱ्यामागं म्या, मन आणि शरीर फक्त तुझ्या पुढंच नागडं केलंय रे. हा. किसन चक्रावला. मी तर फाटका माणूस. असं काय पाहिलंस माझ्यामध्ये द्वारके? ते नेमकं सांगता नाही यायचं. पण एवढं सांगते किसन. 5-6 वर्ष मी त्या जंगली जनावरांसंग गुहेत राहायला लागलं मला. त्याने तुझ्या तावडीत दिलं. तेव्हा वाटलं तू बी असाच वरबाडणार. पण एकाच खोलीत झोपून बी. जाऊ दे किसन. तिने त्याला जवळ, अधिक जवळ घेतलं. किसन आठवणींतून बाहेर आला तेव्हा त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. बस मोसम पुलाजवळ येऊन थांबण्याच्या तयारीत होती. संध्याकाळ झाल्याने आजूबाजूचे दिवे प्रकाशले होते. दाजींच्या दुकानातच त्याला सोयरिकीची बातमी कळली. मग उशीर न करता आठवडाभरातच नाशकातल्या काळाराम मंदिरात सुंदरने रामदासच्या गळ्यात लग्नाची माळ घातली. रामदासने मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधलं. आशीर्वाद द्यायला हजर होते फक्त दाजी, आक्का, किसन, द्वारका आणि गंगेवरला भटजी. तरसगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या ऑफिसात विठ्ठल टेबलासमोर पावती पुस्तकं घेऊन आकडेमोड करताना हातचे धरण्यात चूक करीत होता आणि त्यामुळे हिशोब जमत नव्हता. चायला आज झाले तरी काय म्हणायचं, त्यानं स्वतःशी बोलत कपाळावरती हातच मारून घेतला. घरी जायला उशीर होतोय. त्या क्षणी त्याच्या मनाने त्याला विचारलं, खरंच ओढ आहे का तुला घरी परतायची? म्हणजे काय, घरी जायला नको? त्याने मनाला प्रतिसवाल केला. कशाला भांडण ऐकायला? स्वास्थ्य मिळतं का त्या घरात? चालायचंच रे बाबा. घरोघरी मातीच्या चुली. का फसवतोय स्वतःला विठ्ठल? हातचा धरण्यात चूक झाली की असा हिशोब चुकतो बाबा रे. आईने केली ती चूक. सुमनला मुलगा होणारच नाही म्हणून तिला डावलून सावित्रीशी माझं लग्न लावून दिलं त्यांनी. आणि आता विठ्ठलच्या कानांत आई वडिलांनी आपसातली वादावादी घुमू लागली. आता नशिबाला दोष देऊन काय उपयोग आहे जानके? बुवांनी बायकोच्या माथी खापर फोडलं. भावाची पोरती सुमन डावललीस. तिला आणली असती सून म्हणून तर वर्षभरात पाळणा हल्ला असता घरात. अहो मी बाई माणूस. माझी अक्कल चुलीपुरती. मी ढीग नाकारलं तिला. पण तुम्ही तर हिंडले फिरलेले. जग बघितलं म्हणता. माझं मेलीचं ऐकलंच कशाला हो तुम्ही? मी नाही म्हणताच हे ध्यान आणलं करून तुम्ही. रोज पाणी घालतोय विठ्ठल. पण रोजचाच असा वाद चालला होता. एकमेकांना दोष देणं आणि सावित्रीला दिवस जात नाहीत म्हणून तिला घालून पाडून बोलणं. तरीही ती चकार शब्दाने उलट उत्तर देत नाही. सुमनशी लग्न होत नाही हे कळल्यावर आपलं सगळ्या गोष्टींवरून मन उडालं. सुमन नसेल तर कोणीही चालेल असंच ठरवलं आपण आणि सावित्रीला माळ घालून मोकळे झालो. सुमन. मनाच्या गाभाऱ्यात तिचीच मूर्ती स्थापली होती आपण. ती मनातून जातच नाही. सावित्रीशी रथ होताना अत्युच्च आनंदाच्या क्षणी आपल्या मिटल्या डोळ्यांपुढे येते ती सुमन आणि शृंगारातला रसव नाहीसा होतो. आपल्याला पूर्ण शरीर सुख मिळत नाही आणि बिचारी सावित्री, तिचा काही दोष नसतानाही तिला तरी खरं सुख मिळतंय का? आणि आबासाहेबांच्या आघाडीवरती तिकडेही आनंदच आनंद. आपलं लग्न ठरवल्याची बातमी सांगायला आपल्याला घेऊन गेले वडील. बातमी सांगताच त्यांनी लगेच आनंदाने म्हटलं, बरं झालं. विठ्ठलचे 2चे 4 हात व्हायचा योग आला. आणि बरं का बुवा, पैशा बिशाची अडचण असली तर बेलाशोक सांगा. माझा यादव तसा तुझा विठ्ठल. रातच्या रात्री लग्न काढून देता हे सोयरे. पण एखाद दुसरा दागिना नको का घालायला आबा पोरीच्या अंगावर? पाहिजेच की. घरात लक्ष्मी आणायचे. आबा तुम्ही काही मदत.
म्हणजे पुढच्या वर्षाच्या खंडाची रक्कम. येडा का खोळा झालास रे तू जगनबुवा, आबांनी विठ्ठलच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं. विठ्ठल परका हाय का र मला, सोन्याचा एक डाग मी घालीन नवरीच्या अंगावरती. हा तुमचा मोठेपणा हाय बघा आबा, पण गोड लागतो म्हणून मुळासकट का खायचा असतो या. ते बी खरंच म्हणा. आबा गंभीर झाले. मग काय विचार हाय तुझा बाबा. रोख पैशांची जगनबुवांनी मागणी केली. हळूहळू परत करण्याची किंवा खंडाच्या रकमेत धरून घेण्याची तयारीही बुवांनी दाखवली. माझी तयारी आहे बुवा, पण आता यादव कारभारी झालाय ना, त्याचा विचार घेतलाच पाहिजे त्याचा विचार. बुवाही सहमत झाले. मग उद्याकडे येऊ का. उद्याकडे यायला हरकत नाही बुवा, पण आणि आबांनी विठ्ठलच्या पाठीवरती थाप मारत त्याला म्हटलं. काय रे विठ्ठल, तुझ्या नोकरीच्या पगाराचे थोडे थोडे पैसे इहिराने बांधबंदीसी पोटी देणार होतास, अजून एक पैसा देऊ ना आबा. बुवांनीच उत्तर दिलं. हा एकटा कमावणारा घरात हं आणि बाकीचे भजनात गर्क. आबा हसले. ठीक आहे, या उद्याच्याला. दुसऱ्या दिवशी यादवने अट घातली. 2 एकर वावर गहाण ठेवीत असाल तर पैसे मिळतील. आबा यादवशी भांडले, पण त्याने एकही ऐकलं नाही. शेवटी आबांचा मान राखावा म्हणून त्याने सवलत दिली. 2 एकर वावर गहाण ठेवलं तरी त्याचा खंड देणं चालूच राहील आणि गहाण खत झालं.